नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे वेलनेस विथ केअर 6. कसे आहात मित्रांनो? मस्त ना? मजेत ना? नाही? काय म्हणता? काय झालं? उन्हाळ्यामुळे चिडचिड वाढलीये? गरमी वाढली शरीरामध्ये? कुठेही ध्यान लागत नाहीये? खूप थकवा जाणवतोय? कसं सगळं मरगळल्यासारखं वाटतंय? कसं होतंय बरं हे सगळं? माहिती आहे तुम्हाला? नाही? चला, आपण ह्याच गोष्टीवर आजच्या व्हिडिओमध्ये बोलूयात. यात पाहूयात आपण गरमीमुळे आपला पारा का चढतो, आपलं मन स्थिर का राहत नाही, आणि हो, हे सगळं कसं नियंत्रित ठेवायचं याचं एक प्रॅक्टिकल तंत्रच पाहूयात. आणि हो, हे पाहण्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओला नक्की पहा आणि शेवटी उलगडणाऱ्या रहस्यावरती फोकस करा. चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूयात. नमस्कार. आजच्या या विशेष सत्रात आपल्या सर्वांचं स्वागत आहे. उन्हाळा म्हटला की आपल्याला सुट्ट्या, आंबे आणि मज्जा आठवते, बरोबर ना? पण याच वाढत्या तापमानाचा आपल्या शरीरावर आणि विशेषतः आपल्या मनावर खूप खोलवर परिणाम होत असतो. आज आपण याच विषयावर चर्चा करणार आहोत. उष्णतेमुळे निर्माण होणारा शारीरिक ताण आणि त्यामुळे मनावर दाटून येणारा ब्रेन फॉग, म्हणजेच विचारांमधली ती अस्पष्टता, हे नेमकं काय प्रकरण आहे? चला तर मग यावर सविस्तर माहिती घेऊया आणि आपलं शरीर थंड व मन एकाग्र ठेवण्यासाठी विज्ञान आणि प्राचीन तंत्रांवर आधारित एक भन्नाट समर सर्व्हायव्हल टूल किट तयार करूया. आज आपण काय काय पाहणार आहोत ते थोडक्यात बघूया. सुरुवातीला आपण उष्णतेचं जीवशास्त्र समजून घेऊया. त्यानंतर डिहायड्रेशनचा मेंदूवर कसा परिणाम होतो ते पाहू. मग काही प्राचीन श्वसन तंत्रे, एकाग्रता कशी परत मिळवायची आणि शेवटी आपलं उन्हाळ्यातील सर्व्हायव्हल टूलकिट तयार करू. तर सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून, उष्णतेचे जीवशास्त्र. निसर्गातील सर्वच सस्तन प्राण्यांना या वाढत्या उष्णतेचा कसा तरी सामना करावाच लागतो. सजीव सृष्टी या उष्णतेशी नैसर्गिकरित्या कशी जुळवून घेते हे पाहणं खरंच खूप रंजक आहे. आता हेच बघा ना, इंडोनेशियातील बाली गुरांवर झालेला एक अभ्यास खरोखरच खूप मजेशीर आहे. ज्या गुरांना शिंगे असतात ती उष्णता जास्त चांगल्या प्रकारे सहन करू शकतात. का? कारण त्यांच्या शिंगांमध्ये रक्तवाहिन्यांचं एक जाळं असतं. हे जाळं शरीरातील अतिरिक्त उष्णता बाहेर टाकण्यासाठी एखाद्या नैसर्गिक रेडिएटरप्रमाणे काम करतं. या उलट ज्या गुरांना शिंगे नसतात त्यांना दुपारच्या कडक उन्हात जास्त धाप लागते आणि त्यांची उष्णता सहन करण्याची क्षमता खूपच कमी असते. पण आता आपला म्हणजेच मानवाचा विचार केला तर आपल्याकडे उष्णता बाहेर टाकण्यासाठी अशी कोणतीही नैसर्गिक शिंगे किंवा रेडिएटर्स नाहीत. त्यामुळे आपल्याला या उष्णतेचा सामना करण्यासाठी इतर मार्गांवरच अवलंबून राहावं लागतं. आणि इथेच एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा येतो. शरीराचं तापमान नियंत्रित ठेवण्याची ही जी एक जैविक प्रक्रिया असते तिला विज्ञानाच्या भाषेत थर्मोरेग्युलेशन असं म्हणतात. सोप्या भाषेत सांगायचं तर बाहेरचं वातावरण कितीही गरम असलं तरी सस्तन प्राण्यांच्या शरीराला आपलं आतलं तापमान स्थिर ठेवण्यासाठी एक नाजूक समतोल राखावा लागतो. आणि जेव्हा खूप उकडतं तेव्हा शरीराला हा समतोल राखण्यासाठी प्रचंड कष्ट करावे लागतात. या पूर्ण प्रक्रियेत शरीराची खूप मोठी ऊर्जा खर्च होते. म्हणूनच आपल्याला उन्हाळ्यात सतत तो थकवा किंवा गळून गेल्यासारखा जाणवतं. आता वळूया दुसऱ्या भागाकडे, डिहायड्रेशन आणि आपला मेंदू. जेव्हा तापमान वाढतं आणि शरीरातील पाण्याची पातळी कमी होते तेव्हा आपल्या कवटीच्या आत असलेल्या मेंदूमध्ये नेमका काय गोंधळ उडतो हे आता आपण पाहणार आहोत. संशोधक या डिहायड्रेशनच्या अवस्थेची तुलना अतिशय चपखलपणे करतात. ते म्हणतात हे म्हणजे अपुऱ्या वंगणावर म्हणजेच ऑइलशिवाय चालणाऱ्या इंजिनासारखं आहे. विचार करा, गाडीत ऑइलच नसेल तर इंजिन कसं अडखळत चालेल? अगदी तसंच जेव्हा शरीरात पुरेसं पाणी नसतं तेव्हा आपल्या मज्जासंस्थेतील संवादाचा वेग चक्क मंदावतो. मेंदूपर्यंत पोहोचणारी ग्लुकोज आणि ऑक्सिजनची प्रक्रिया विस्कळीत होते आणि आपला मेंदू थकू लागतो. यामुळेच उन्हाळ्यात तो मानसिक थकवा अगदी हळूहळू पण निश्चितपणे आपल्यावर ताबा मिळवतो. आता ही आकडेवारी ऐकून तुम्हाला कदाचित धक्का बसेल. शरीरातील पाण्याची पातळी फक्त 2% कमी झाली. हो, फक्त 2%. तरीही त्याचा आपल्या मानसिक संतुलनावर थेट आणि मोठा परिणाम होतो. या अगदी छोट्याशा घसरणीमुळे कॉर्टिसॉल या ताण निर्माण करणाऱ्या हॉर्मोनची पातळी बदलते आणि मग सुरू होते ती उन्हाळ्यात जाणवणारी आपली नेहमीची भयंकर चिडचिड. हे सगळं अगदी रोजच्या उदाहरणावरून समजून घेऊया. कल्पना करा की कडक उन्हाळ्याची दुपार आहे, आपण भयानक ट्रॅफिकमध्ये अडकलोय आणि गाडीचा एसी पण काम करत नाहीये. काय होईल? आपला संयम सुटू लागतो ना? अचानक वाढणारी चिडचिड, विचार अस्पष्ट होणे किंवा ज्याला आपण ब्रेन फॉग म्हणतो ते दाटून येणे,
कामाची प्रेरणा एकदम कमी होणे आणि रात्री कितीही प्रयत्न केला तरी शांत झोप न लागणे. हे सगळे अगदी स्पष्ट संकेत आहेत की उष्णतेमुळे आपला मेंदू प्रमाणापेक्षा जास्त काम करत आहे आणि आपली मज्जासंस्था प्रचंड ताणाखाली आहे. चला आता तिसऱ्या भागाकडे वळूया, प्राचीन शीतकरण श्वसनतंत्रे. समस्या तर समजली, पण आता यावर उपाय काय? आपल्या आयुर्वेदात काही अशा भन्नाट प्राचीन श्वसन पद्धती आहेत ज्या आपल्या शरीरासाठी अगदी नैसर्गिक अंतर्गत एअर कंडिशनर म्हणून काम करतात. यातली एक अतिशय सोपी आणि प्रभावी पद्धत म्हणजे शीतली प्राणायाम. तुम्ही आत्तासुद्धा हे करून पाहू शकता. फक्त तुमची जीभ दुमडून तिला एका नळीसारखा आकार द्या आणि तोंडातून दीर्घ श्वास आत घ्या. नंतर तोंड बंद करून नाकातून हळूहळू श्वास सोडा. यामुळे होतं काय तर बाहेरची हवा ओल्या जिभेवरून आत जाताना ती नैसर्गिकरित्या थंड होते. ही थंड हवा शरीराचं आतलं तापमान कमी करते आणि कॉर्टिसॉलची पातळी खाली आणून मज्जासंस्थेला अगदी शांत करते. उन्हाळ्यात शरीरातली उष्णता कमी करण्याचा हा एक खरंच जालीम उपाय आहे. दुसरं एक भारी तंत्र म्हणजे समवृत्ती किंवा ज्याला इक्वल ब्रीदिंग म्हणतात. यामध्ये एका विशिष्ट लयीकडे लक्ष द्यायचं असतं. समजा 3 सेकंद श्वास आत घेतला तर 3 सेकंद तो रोखून धरायचा, 3 सेकंद श्वास सोडायचा आणि पुन्हा 3 सेकंद रोखून धरायचा. या चारही क्रिया अगदी समान वेळेसाठी करायच्या. आपल्या नैसर्गिक श्वासोच्छवासावर अशा प्रकारे नियंत्रण मिळवल्याने मज्जासंस्थेचा समतोल राखला जातो आणि उन्हामुळे विचलित झालेली आपली एकाग्रता एकदम झटक्यात पूर्ववत होण्यास मदत होते. आता आपण आलोय चौथ्या भागावर, एकाग्रता परत मिळवणे. जेव्हा उन्हाळ्याच्या तीव्र उष्णतेमुळे आपलं लक्ष विचलित होऊ लागतं तेव्हा आपल्या मनाला पुन्हा ट्रॅकवर कसं आणायचं हे आपण आता बघणार आहोत. उष्णतेमुळे निर्माण होणारी चिंतेची ही साखळी कशी थांबवावी हा प्रश्न अगदी थेट आहे आणि आपल्या सर्वांनाच कधी ना कधी पडतो. शारीरिक उष्णता आणि त्यामुळे होणारी मनाची अस्वस्थता यांच्यातली ही दरी आपण कशी भरून काढायची? डोक्यात जेव्हा विचारांचं काहूर माजतं तेव्हा ही अस्वस्थतेची साखळी तोडणं अत्यंत आवश्यक असतं. इथे एक अतिशय सोपं पण भन्नाट 5-4-3-2-1 ग्राउंडिंग तंत्र आपल्या मदतीला येतं. जेव्हा चिंता वाढते तेव्हा आपला मेंदू भविष्यातल्या किंवा इतर विचारांमध्ये अडकतो. हे तंत्र आपल्या सर्व 5ही ज्ञानेंद्रियांचा वापर करून आपल्याला पुन्हा वर्तमान काळात आणून ठेवतं. सभोवतालच्या कोणत्याही 5 गोष्टी पाहणे, 4 गोष्टींना स्पर्श करून पाहणे, 3 गोष्टींचे आवाज लक्ष देऊन ऐकणे, 2 गोष्टींचा वास घेणे आणि एखाद्या गोष्टीची चव घेणे. या अगदी साध्या कृतींमुळे भविष्यातील भीती आणि उष्णतेमुळे होणारी अस्वस्थता तिथेच थांबते. ग्राउंडिंग तंत्रासोबतच आणखी एक महत्त्वाची सवय आपण लावू शकतो. बघा, जेव्हा मेंदू उष्णतेमुळे थकून जातो तेव्हा त्याला अनेक गोष्टी एकदम लक्षात ठेवणं खूप कठीण जातं. अशा वेळी आपली कामे आणि विचार कागदावर लिहून काढले तर मेंदूचा खूप मोठा भार हलका होतो. थांबा, लक्ष केंद्रित करा आणि पुन्हा कामाकडे वळा. म्हणजेच स्टॉप, फोकस, रिटर्न ह्या पद्धतीचा वापर करून आपण विचलित झालेल्या आपल्या मनाला पुन्हा शांतपणे कामावर लावू शकतो. आणि आता आपण या माहितीपूर्ण सत्राच्या अंतिम आणि सर्वात महत्त्वाच्या टप्प्यावर आलो आहोत. 5. उन्हाळ्यातील सर्व्हायव्हल टूलकिट. आत्तापर्यंत आपण जे काही नवीन शिकलो त्या सर्वांचा वापर करून वर्षातल्या या सर्वात उष्ण महिन्यांसाठी एक उत्तम दैनंदिन रुटीन कसं तयार करायचं ते पाहूया. या सर्व सवयी मिळून आपलं हे समर सर्व्हायव्हल टूलकिट तयार होतं. उन्हाळ्यात केवळ पाणी पित राहणं पुरेसं नसतं, तर त्यासोबत शांत झोप, सकाळी केलेलं थोडंसं ध्यान आणि कामाच्यामध्ये आवर्जून घेतलेला विश्रांतीचा वेळ यांचाही मेळ साधावा लागतो. कामाच्या वेळापत्रकात थोडा अतिरिक्त वेळ ठेवा. उष्णतेमुळे जर कधी चिडचिड झालीच तर स्वतःला अजिबात दोष देऊ नका. शरीराला समजून घ्या. रात्री झोपण्याची जागा थंड ठेवल्याने, सुती कपडे वापरल्याने मेंदूला आवश्यक ती विश्रांती मिळते आणि दुसऱ्या दिवसासाठी आपण पूर्णपणे ताजेतवाने होतो. आजच्या या सत्राचा शेवट आपण एका अत्यंत विचार करायला लावणाऱ्या प्रश्नाने करूया. उन्हाळ्याची ही उष्णता आपल्या मनावर पूर्ण ताबा मिळवण्याआधी आपलं शरीर आपल्याला पाण्याची पातळी कमी झाल्याचे किंवा मज्जासंस्था थकल्याचे काही सूक्ष्म आणि शांत संकेत देत असतं. आपण या संकेतांकडे खरंच लक्ष देतोय का? आज आपण पाहिलेल्या या सोप्या साधनांचा वापर करून आपण आपला हा उन्हाळा नक्कीच अधिक शांत, एकाग्र आणि आनंददायी बनवू शकतो. या सवयींचा नक्की अवलंब करा आणि शरीराचं म्हणणं ऐकायला शिका. आजच्या या सत्रात सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. चला तर मग स्वतःची काळजी घ्या आणि कूल राहा. जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा
आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या फीडबॅकवर आधारित आम्ही लवकरच आणखी एक व्हिडिओ घेऊन येणार आहोत, ज्याचं नाव आहे उन्हाळ्यामध्ये येणारी झोप आणि स्ट्रेस कसा कमी करावा. चला तर मग भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार आणि टेक केअर.